हे अशा खतरनाक पावसामध्ये भिजून येऊन चिकन आणि मच्छीवर दणका देणे म्हणजे विशेष खोल. तर तुम्ही म्हणसाल पावसात जाणं एवढं काय गरजेचं आहे का? तर श्रावण चालू होण्याआधी आपलं काय असेल ते उरकून घ्यावं म्हणलं. मग पाऊस असू दे नाही तर काय असाय ते असू दे. घरचे पावसात बाहेर सोडत नाही म्हणून याने सांगितलं माझ्या घरी चाललोय जेवायला आणि मी सांगितलं याच्या घरी चाललोय जेवायला. असे हे सगळे कांड करून आम्ही पोहोचलो गोडेश्वरच्या एका हॉटेलला. हॉटेलला आलेल्या पावसात भिजून आलेलं डोकं शांत केलं आणि दिलेल्या ऑर्डरची वाट बघत बसलो. दिलेली ऑर्डर मालकांनी 15 मिनिटात रेडी करून आपल्या समोर आणून ठेवलेली होती. हे सगळं बघून नवा काय म्हणतोय बघा. सोबत काय रोट्या बरोबर काय हॉटेल मालकाने सर्व काही तर समोर आणून ठेवलं होतं, फक्त रोट्या आणायला विसरले. त्यामुळे नवाला हा प्रश्न पडलेला. नवा म्हणला रोट्या राहिल्या तर राहू दे, पण चिकनवर तर पहिल्यांदा दणका द्यायला लागते. मग नवनानं काढलं लिंबून चाळ करून पिळलं चालू केला दणका द्यायला. बाहेर पाऊस चालू असताना आत बसून असं गरमागरम सूप प्यायचं म्हणजे विषयच नाही. सूप पिऊन झाल्यानंतर चिकन आणि मच्छीवर दोन्हीवर पण दणका दिला आणि त्याचा पण बोकणा उडवून टाकला. शेवटी हे सर्व काही फस्त करून आम्हा दोघांनाही आराम मिळाला. नंतर पाऊस थोडा कमी झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो घराकडे. तलब जिरवून घ्यायचं काम झालंय. जाताना पाऊस येताना पाऊस जातोय. विजय कॉल झालाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका.